बच्चू आहेस तू बच्चू. समोर कॅडबरी चॉकलेट सोडून तू सडेल बिस्कुट खाल्लं गद्दारा. मित्रांनो, असं विधान, असं वक्तव्य करत रविराज साबळे यांनी बच्चूकडून मुकार इथे धुतलेलं आहे. तेवढं बघितलं असेल तर तुम्हाला दाखवतो. मला खूप मजेदार वाटलं, नक्कीच तुम्ही बघू शकता. बच्चू आहेस तू बच्चू. समोर कॅडबरी चॉकलेट पडलेली असताना भिकारड्या बिस्किट सोडवलं नाही तुला गद्दारा. खरंच बच्चू निघालास. खरंच बच्चू निघाला यार, आहे ना? चांगलं मला पण तसं वाटतं. तुम्हाला वाटतं कमेंट करा. अजून पुढे बघा. कॅडबरी चांगली असते गांडोळा बिस्किट. परंतु हे सर्व ठीक आहे रविराज दादा, परंतु तुमचा पण लवकरच आता BJPमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. याचं काय कारण आहे थोडक्यात बघूया मंडळी. हे बघा, BJPचे काम काय आहे, प्रत्येक सोशल मीडियावरती फेमस माणसांना ते त्यांच्याकडे अट्रॅक्ट करू लागले. कारण की BJP हा पक्ष मुळात हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लोकांवरती चालणार आहे. तुम्हाला थोडक्यात याची मी हे करून देतो, म्हणजे एकंदरीत यांचं उघडकीस करून देतो. यांच्या पक्षामध्ये नॅशनल लेवलपासून तर स्टेट लेवलपर्यंत, केंद्रापासून ते राज्यापर्यंत हे बघा, एक मैथिली ठाकूर म्हणून एक एक विधायक आहे, एक आमदार आहे, जे उत्तर प्रदेश MP मध्ये तिने देखील तिथे असंच पक्षप्रवेश केलेला आहे, जे रविराज साबळेसारखे होते. परत तुम्हाला सांगू शकतो की जे आता करंटमध्ये राघव चड्डा म्हणून एक नाव खूपच आम आदमी पार्टीच्या पक्षाचं नेत्याचं खूप समोर आलं होतं. त्यांना देखील त्यांनी BJPमध्ये सामील केलं. त्याचबरोबर जे की आता बच्चू कडू हे देखील एक खूप फेमस आहे, कारण की एक आमदार होते, साधे एक मंत्री होते, परंतु तरी पण राज्यभर त्यांची चर्चा होती बच्चू कडू. त्यांना देखील त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये सामील केलं. आता नंबर राहिला बाकी, म्हणजे एक ध्रुव राठी आणि एक रविराज साबळे. आता लवकरातच रविराज साबळेंचा देखील जाहीर पक्षप्रवेश BJPमध्ये होऊ शकतो. याचं काय कारण आहे थोडक्यात सांगू शकतो. मित्रांनो, हे फक्त मजाकपुरता हा व्हिडिओ आहे, याला जास्त सिरियसली घेऊ नका. बट सांगायचं तात्पर्य हेच आहे की BJP सरकार मुळात असं सरकार आहे की ज्यांना फक्त फेमस माणसांची गरज आहे, सेलिब्रिटी लोकांची गरज आहे. फक्त आशा आहे की रविराज पटेल साबळे हे कधी BJP गेले नाही पाहिजे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर नक्कीच त्यांना एक आव्हान आहे दादा, काही झालं तरी जनता तुमच्या मागे लाखोंच्या संख्येने. नक्कीच तुम्ही तुमचं कार्य पूर्ण करत राहा, कार्यरत राहा. प्रगतीपथावरती तुमचं चालू आहे, परंतु तुम्ही सर्वसामान्यांना सोडून BJPमध्ये मुळीच सामील होऊ नका, हीच आशा आणि हेच एक निवेदन तुमच्याकडे आहे. खूप खूप धन्यवाद.